मातूर बदनाम करण्याचा एक कट कारस्थान आहे आणि त्यासाठी काही शासकीय यंत्रणांचाही वापर केला जातोय का उद्या प्रफुल्ल पटेलसारखा माणूस असेल, महेंद्र ठाकरे सारखा माणूस असेल, यांच्या घरावरती कुठल्या तरी खोट्या कंप्लेंटी करून उगाच पोलीस यंत्रणेला या मार्गी लावलं जाते. माझा विश्वास आहे कायद्यावर. आपले पालघरचे एसपी हे नॉन करप्टेड अधिकारी देशमुख साहेब, यतीश देशमुख, हे जो भ्रष्टाचार झाला, जो प्रकार झाला, त्याचा ते व्यवस्थित कारवाई करतील याच्याबद्दल माझा विश्वास आहे. जे खरोखर आरोपी असतील त्यांना 100% शिक्षा होतील आणि शिक्षा झाली पाहिजे, माझंही मत आहे. परंतु नाहक माझ्या बदनामीचं षडयंत्र केलं जातोय. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय की माझी मनस्थिती ते या लोकांनी इतक्या लेवलला आणून ठेवलेले आहे का उद्या भविष्यात राजकारणापासून दूर राहण्याची माझी स्वतःची मनाची तयारी झालेली आहे. कारण कुठल्या लेवलला हे राजकारण चाललेले आहे. अरे तुम्ही चांगल्या विकासाच्या मुद्द्याला बोला. आम्ही सांगतोय छातीटोकपणे 70 विद्यार्थी या वाड्या शहरातनं नोकरीला लागलेले आहेत. आम्ही सांगतो ना जव्हारच्या लायब्ररीमधनं 100हून जास्त विद्यार्थी नोकरी लागलेत. अगदी ललित मौले सारखा तरुण, ज्याला आई होती वडील नव्हते, त्याला अभ्यास करण्याची लायब्ररीमनची नोकरी दिली आणि नगरविकास खात्यामध्ये महाराष्ट्रात पहिला आलेला विद्यार्थी आपल्या त्या अभ्यासिकेतून आहेत. आम्ही सांगू शकतो ना का डहाणूच्या अभ्यासिकेतून मुलगी CA झालेली आहे. आत्महत्या करायला गेलेला मुलगा पोलीस लागलेले. जे ताईला 1 तासाचा उपचार पाहिजे होता, डहाणूवरून अँब्युलन्स झडपवली जाणून त्या ताईचा नवरा वाचलेला आहे. तर या घटनांना छेद देण्यासाठी एक रचलेला पद्धतशीर षडयंत्र होतं का निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे षडयंत्र करून हे केलं जातं आणि या षडयंत्रांची सवय झालेली आहे. कधीतरी आदिवासी बांधवांना उघडून द्यायचं की निलेश सांबरे तुमच्या विरोधात पेसाच्या विरोधात केलं. म्हणजे अज्ञानी माणसांना शिक्षण देण्याची जबाबदारी या राजकारण्यांची होती. ते शिक्षण मी देतोय म्हणून कुठेतरी पोटात दुखतंय आणि ते समाजाला कुठेतरी उलट दिशा देण्याचं काम केलं जाते. मगाशीच मी एक लेख वाचला कुठल्या तरी एका पत्रकाराचा का 50,000 कोटी रुपये निलेश सांबरेने याच्यातून कमावलेले आहेत. ज्या पत्रकाराचा मला वाटत नाही का काय ग्रामीण जिल्ह्याशी काय देणगण असेल. चॉकलेट फेम तो जिकडे तिकडे फिरायचं, मंत्र्या इथे हाताखाली जी सर हो सर करत पोट भरायचं स्वतःचं आणि कुठेतरी अशा प्रकारच्या बदनाम्या केल्या जातात का त्यांनी कदाचित स्वतःच्या समाजाच्या उमेदवाराला पुढे करण्यासाठी केलं असेल. परंतु या अशा गोष्टी चुकीच्या आहेत. त्यांच्या पण वडिलांना कुठेतरी धरून बांधून मारलं होतं, पण तेव्हा का आपण सांगितलं होतं की चोर आहेत म्हणून मारले असं आपण नव्हतं बोललो. परंतु काल फिरत जातो, पायाखालची हळू केल्यानंतर कुठल्या तरी पक्षाची मते जरी असते त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात समाजामध्ये. त्यांनी एक मुद्दा खोडून दाखवायचा. आज आता आम्ही वाड्याला फिरत होतो सकाळी, वाड्यामध्ये एक ताई भेटली. जी ताई ती काय बोलली ती ऐका तुम्ही. हेमांगीताई सांबरे पाटील, ज्यावेळेस मी इथे जेव्हा राहायला आली त्यावेळेस माझी परिस्थिती गरीबच आहे. मला रडायला येते सर बोलताना. पण मी आज आप्पा मुले आणि हेमांगीताई मुले जी का आहे स्वतःच्या पायावर, ती आप्पा मुले आणि हेमांगीताईने माझ्यासाठी एवढं केलंय की मी शब्दात पण सांगू शकत नाही. म्हणजे तो प्रसंग माझ्या समोर आला तरी मला असं रडायला येते. पण आज त्यांच्या मुले 2 पैसे कमावते आणि जिद्दीने उभी आहे आणि 4 माणसांमध्ये समाधानाने आणि मानाने आणि मोठ्या याच्याने फिरते. आज त्यांचा प्रोत्साहन नसता तर मी आज कुठेच नसते. मी एकच विचार केलेला की आता मी काय करू, पण त्यांनी मला टिफिनचा बिझनेस लावून दिला. घरामध्ये मला घरघंटी पण दिली. शिलाई मशीनचं फ्रीमध्ये, मला शिलाई मशीनमध्ये याच्यामध्ये पण त्यांनी मला फ्रीमध्ये शिलाई मशीन दिलेली आहे. मला घरघंटी त्यांनी दिलेली आहे आणि घरामध्ये पण इतर योजना पण मला त्यांनी दिलेल्या आहेत. मी माझा मोठेपणा करत नाही, पण जागृत व्हा महिलांनो आणि पुढचं पाऊल तुम्हाला उचलायचंय. निवडायचं कोणाला हे तुमच्या हातात आहे, जे आपल्या हातात नाहीये ते तुमच्या हातात आहे. की कोण उमेदवार आला पाहिजे म्हणून पाहिजे हेमांगीताई सांबरे पाटील. आता त्यांनी असं टाकलं असं ठीक होतं का हेमांगीताईसाठी निलेश सांबरे फिरतायत असं का हेमांगीताई बाबत तर बोलायला पाहिजे, जी माझी उमेदवार आहे. पण परत कुठेतरी दिशा देण्याचं काम, भरकटण्याचं काम केलं. परंतु चांगली माणसंही समाजामध्ये, चांगले पत्रकारही समाजामध्ये आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आमच्या बरोबर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा वाड्यामध्ये आले होते तेव्हा त्यांनी भ्रष्ट ठेकेदार म्हणून आपला उल्लेख करून त्यांना मत देऊ नका असं वाडेकरांना आवाहन केलं होतं. तर या संदर्भात काय सांगा. रविदादा आमचे मित्र आहेत, परवा आम्ही चहा पण घेऊ कदाचित. परंतु त्यावेळेस त्यांना जिल्ह्याची माहिती ते माझ्याबद्दल नसतील बोलले कारण त्या रस्त्यावर निलेश गंधेंनी पण सुप्रीमच्या काळात काम केलं होतं आणि हर्षद गंधेंनी पण खूप मोठ्या प्रमाणात खड्डे भरण्याचे काम 10-10 लाखाचे टेंडर स्प्लिट करून केले होते. मला वाटतं 40-50 टेंडर स्प्लिट करून ते त्यांच्याबद्दल बोलायचे. ते माझ्या जवळचे मित्र आहेत, माझ्याबद्दल चांगलंच बोलत असतात. तुम्ही कुठेतरी गैरसमज करून देऊ नका का माझ्याबद्दल बोलले असं. माझं काय तसं त्या कामाशी काही संबंध नाही. मी कुठेही ठेकेदार नाही. ते त्यांना पण माहिती, रवीदांना पण माहिती आहे का मी कुठेही त्या रस्त्यावरती ठेकेदार नाहीये. ते कंपनीचा माझा काही संबंध नाहीये.
या आता वाडे शहरात जी निवडणूक आहे इथे तुम्ही प्रचार केलाय, तर या प्रचारानंतर तुम्हाला आता काय चित्र दिसतंय उद्याचं? ते चित्र परवाच्या दिवशीच समजलं ना. जेव्हा आमच्या 3 निरपराध कार्यकर्त्यांच्या घरी काही लोक इथे वाडे शहरात आली होती त्याच दिवशी भिवंडीवरून का कुठून तरी, त्यांनी कुठेतरी पोलिसांना चुकीच्या माहित्या देऊन पोलीस घुसवले 15 आणि त्याचा इफेक्ट इतका चांगला झाला का आम्हाला 50-55% मतं मिळतील ही माहिती होतं, ती 75% मतं मिळवलं. तुम्ही लगेच गोपनीय अहवाल घ्या, फिरा घराघरात. का त्याचा इफेक्ट इतका झाला का वाडा शहर हे दहशतीला मानत नाही. आणि या दबावाला मला वाटतं याच कार्यालयात मी लाईव्हला दिलं होतं तुम्हाला, काही असे दबाव विभाग आपल्याकडे नाही चालत. मी तर लोकसभा लढवलेली ना, आणि लोकसभा अपक्ष लढवलेली आहे. किती मोठी माणसं होती आमच्या इकडचा एक नेता सांगत होता विक्रम मडता, तू एवढ्या मोठ्या राक्षसासमोर का लढतो? म्हटलं आम्ही माणूस हे देवाचं रूप आहे आणि देव कधीही राक्षसावरती मात करत असतो. या जव्हारचा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यातून आपल्याला खूप बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तेच सांगितलं ना, एक बहुजन समाजातला माणूस चांगलं काम करतोय, हॉस्पिटल उभे केले 3-3, शाळा उभ्या केल्या 10-10, गरिबांचे पोलांना स्पर्धा परीक्षेसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून ते आज प्रशासनात नोकरीला लागतायत, आरोग्याच्या सुविधा केलेल्या आहेत. मग कुठेतरी छेद द्यायचा आणि बदनाम करायचा हे घाणेरडा प्रकार या राजकारणी लोकांतील काही मंडळींना, तुटपुंज्या लोकांना हाताशी धरून हा घाणेरडा प्रकार केलेले, याला समाज हा जिल्हा व्यवस्थित उत्तर देईल एवढं मी नक्कीच सांगतोय. परवाच्या रिझल्टमध्ये याचं उत्तर समजेल.